संचित म्युझिकल खेरपाडा यांच्याकडनं लागोपाठ 3 चौकार 3 षटकाराकरिता 500 रुपये आणि आमच्याकरिता सुद्धा 100 रुपयांचा कॅश प्राइज त्याने पाठवलं. हेमंत जिमाडा यांचं देखील झाले शुभ आगमन. पहिला चेंडू आपण पाहत आहे फायनलचा जो या ठिकाणी टाकला गेलाय. 5 मिनिटांचा कालावधी आहे प्रत्येक षटकाकरिता, लक्षात असू द्या. धावगती डॉट बॉल स्टिअर केलंय, थडमानला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूच्या हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहेत. व्हेरिएबल काय हेमंत जिमाडा यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. गायक, गीतकार आणि संगीतकार, गोड गळ्याचे धनी संचित म्युझिकल यांच्याकडनं कॅश प्राइज लागलं गेलंय. खैरपाडा लागोपाठ 3 चौकार 3 षटकार 3 सलग विकेट करिता सुद्धा 500 रुपये ते दिले जातील. प्रभाकरजी गरेल यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राइज आहे. सलग 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेट करिता 500 रुपये. स्लाइस करण्याचा प्रयत्न जिथून सरळ चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातकडामध्ये वाईटचा इशारा. लागोपाठ 3 चौकार 3 षटकार करिता 500 रुपयांचा कॅश प्राइज शरद गवारी करिता लागले गेले. बंटी स्पोर्ट्स आणणे संघाकडनं हे कॅश प्राइज. दोन्ही फलंदाजांना ही कॅश प्राइज. पहा बक्षिसांचा वर्षाव या फायनलच्या फेज मध्ये. काय उधाण आले या स्पर्धेला. अतिशय दर्जेदार आणि देखणं स्वरूप. म्हणून ही स्पर्धा सक्सेसफुल होण्याच्या मार्गावर अफलातून. इनफिल्डच्या वर्ण फोर्सेस स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक अक्षय जाधव उलट्या दिशेने झेल घेण्याचे प्रयत्न करत होते. चेंडूला अलीकडे रोखण्याचा मान असतो तो झाला. त्या दिशेने आपण पाहत आहे. जवळजवळ या 2 धावा तर कंप्लीट केल्यात. 2 धावा मिळतील. दुहेरीच्या साह्याने आपण पाहू शकाल धावसंख्येला पुढे सरकवलं जाईल 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन अ कार्ड. 4 धावा या स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ तो समाप्त झाला या षटकातील. थोडासा लाईटचा व्यत्यय होता म्हणून पुन्हा एकदा आपण जॉईन झाले पाटील नेटवर्कवर. हे फायनलचा सामना, फायनलचा थरार जो पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा विकेटचं मिळाले पतन. आणखी एक धक्का जो जाईल तंबूच्या आशयाला. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. विकेट मिळाले. पहिला धक्का जो जाईल तंबूच्या आशयाला. मिलिंद वलटे बाद होईल. संचित म्युझिकल खैरपाडा. माजी सदस्य चंद्रकांतजी डावरे साहेबांचं देखील झाले शुभागमन. या पण मुख्य मंचावरून आसन असतं आणि आमच्याकरिता पुन्हा एकदा 100 रुपयांचा कॅश प्राइज जे संचित म्युझिकल खैरपाडा. हलक्याच्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न जिथे समोरच्या दिशेने खेळला गेला. एक सिंगल धाव. साहेबांच्या कुठल्याही फलंदाजाने लागोपाठ 3 षटकार मारले तर विद्यमान अविनाशजी बसवन यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बक्षिसांचा पाऊस आहे या फायनलच्या मॅच मध्ये. 5 धावा या स्कोर कार्डवर. 1 गडी बाद. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. शेवटचा अंतिम चेंडू. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. मोठा स्ट्रोक खेळण्याची मानसिकता दर्शवली. ऑन साइडला वळवलं गेलं. मिड विकेटला क्षेत्र खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. चौकार 4 धावा. वेलकम बॅक. फायनल मुकाबल्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. तुफान गर्दी, तुडंब गर्दी या स्पर्धेकरिता लाभलंय. तमाम प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 9 धावा या स्कोर कार्डवर. शरदने अनुभव दाखवलाय पूर्णपणे. 3 चेंडूगडी 5 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहू शकाल. लागोपाठ 3 चौकार 3 षटकार. संचित म्युझिकल खैरपाडा यांच्याकडनं पाहायला मिळतील 500 रुपये. लागोपाठ 3 षटकाराकरिता अविनाशजी बसवन यांच्याकडनं 2000 रुपये.
आणि प्रभाकरजी करेल यांसकडनं देखील दिले जातील 500 रुपये. ऑप्शनच्या बाहेर खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन केलं. पॉइंटला क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूने दिली हुलकावणी 4 रन. 2 शॉट. थँक्यू. क्षेत्ररक्षकाने दिलेला मोका आणि चेंडू सरळ निघून गेला चौकाराकरिता. 4 धावा येतील. चौकाराच्या मदतीने धावगती आहे 13 अंकांवर. 13 रन्स ऑन कार्ड. डाव्या साईडला आपण पाहत आहे खचाखच भरलेलं मैदान. संपूर्ण 3 चेंडूगणिक 3 चौकार जरी येत आहेत तरी देखील 1500 रुपयांचं कॅश प्राइस अविनाश बसवंत कडनं दिलं जाईल. 13 अंकांवर धावगती. पहिलाच चौकार तर आलाय. हलक्याशा हाताने ग्लान्स केलं जाते. ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका अक्षय जाधव आहेत. मिड ऑनला फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 14 अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड. अफलातून या क्रिकेटने सर्वांनाच बांधून घेतलंय. म्हणूनच या क्रिकेटची जी विचारणी करायची झाली तर ती फार महत्वाची राहिलंय. क्रिकेटने आपल्याला लढायला शिकवलं. क्रिकेटने आपल्याला उभारी घ्यायला शिकवलं. क्रिकेटने आपल्याला एकत्रित यायला शिकवलं. आणि हे तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणार आहे क्रिकेट. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मोठ्यांपासून थोरल्यांपर्यंत सर्वांनाच हे क्रिकेट एकत्रित घेऊन आलंय. आणि काय प्लॅटफॉर्म आहे. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनला पुन्हा एकदा हा सॅल्यूट असेल. अतिशय सुंदर पद्धतीने खेळाडू या ठिकाणी येत आहेत. आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत आणि चांगल्या पद्धतीने या परफॉर्मन्सचा कौतुक देखील होत आहे. बागफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळला जातोय प्रमुख शिंगडा. लिटिल मास्टरच्या हातकंडामध्ये झेल. टाळ्यांचा गजार. कडकडाट. विकेट बाद. वेलकम बॅक. विकेट मिळते. धक्का क्रमांक दुसरा जो जाईल तंबूच्या आशयाला. 14 अंकांवर लागलेला हा दुसरा धक्का. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवर मिळाली ही विकेट. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने सागर टोपे या फलंदाजाला आपण पाहू शकाल. दोन्ही वसई ग्रामीण हद्दीतील संघ आहेत. एकडे टीम डीजेबी स्पोर्ट जाधवपाडा, दुसरीकडे टीम अन्वेष 11 सायवल संघ. अफलातून पद्धतीची बॅटिंग जी सकाळच्या 17 सुरू आहे या मैदानावर. आणि या मॅच मध्ये देखील त्याच फलंदाजाची गरज आहे. त्या अनुषंगाने आपण पाहत आहे लेग बाईचा इशाराला एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती आहे 15 रन्स 15 अंकांवर. ही धाव फलक संध्याकाळचं सत्र आहे म्हणून या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा करणं हे थोडंसं मुश्किल असेल. म्हणून त्या अनुषंगाने इथून तुमची मानसिकता खूप चांगल्या पद्धतीने असावी. टेक्निकली तुम्हाला सक्षम असावं लागेल. इंटू द गॅप मध्ये तुम्हाला खेळावं लागेल जेणेकरून तुम्हाला हे बेनिफिट मिळेल. मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. मिसटायमिंग स्ट्रोक. अक्षय जाधव त्या दिशेने आले आणि अक्षय जाधवने टिपला. हा तिसरा खेळ. विकेट मिळाली. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये ही विकेट मिळाले. हेमंतजी माडा यांसकडनं मिळतील 200 रुपये. अप्रतिम पद्धतीने सेकंड अटेम्प्ट मध्ये हा जेल कन्वर्ट झाला. परंतु जेल कन्वर्ट झाल्यानंतर जे सेलिब्रेशन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही पाहिजे. खेळाडू मित्रांनो लक्षात असू द्या. पहिल्यांदा केलेली चूक माफ केली जाते. आपला चांगला खेळ पाहण्याकरिता सर्व क्रिकेट रसिक इथपर्यंत आल्यात. नक्की जोश में होश या गोष्टी महत्वाच्या असतात. इथून तिसरा धक्का बसलाय. 15 अंकांवर धावगती आहे. 2 षटकांचा खेळ तो झालाय समाप्त. शेवटचा अंतिम षटक ते हाताळण्याकरिता मिस्टर प्रल्हाद या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. ज्या अनुषंगाने यंदाच्या सत्रामध्ये थोडासा निराश होता टीम डीजेबी स्पोर्ट जाधवपाडा संघ. परंतु काय परफॉर्मन्स राहिलाय अफलातून पद्धतीने. पंकज जाधव याची धारदार गोलंदाजी. महेंद्र याचं प्लेइंग 11ला आणखी बळकटी मिळाली. प्रमोद शिंगडा याचं चालणं खूप दर्जेदार राहिलं. आणि प्रमोद याने देखील ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल प्रल्हाद याने इम्प्रेस केले प्रत्येक मॅच मध्ये. हाताला इंजरी आहे परंतु नक्कीच ही इंजरी काहीच कामाची नाही. खेळाच्या माध्यमाला आपण पाहत आहे हे पूर्णपणे एफर्ट्स देण्याचे प्रयत्न ते केले जात आहेत.
सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये आउटसाइड ऑफ ही लेंथ आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमाने तो दिला गेला. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती आहे 16 या अंकांवर. 3 धक्के. धावा घेण्याचा मानस आहे इकडे सागर डोबे ज्याच्याकडे अनुभव. शरापासून दूर फेकण्याचा मानस. अतिरिक्त धावा ज्या कुठेतरी तुम्हाला रोखणं तितकाच महत्वाचा आहे. अतिरिक्त धावेच्या मदतीने एक धावी स्कोर कार्ड अधोरेखित केले जाईल. 17 या अंकांवर धावगती. 17 रन्स ऑन अ कार्ड. 17 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. प्रल्हाद समोसा याला आपण पाहत आहे काहीसा कार्ड मंत्र तो दिला जातोय. 17 या अंकांवर 3 धक्के. फायनलचा मुकाबला जो मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. धावा घेण्यातून महत्वाचा आहे आणि त्या धावा घेण्याकरिता इथून फलंदाजाला मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. बागपुडला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने पॉइंटच्या दिशेने चेंडूला काढलं जात आहे. सिंगल धाव कंप्लीट झाले. डबल करिता वळाले. दुसरी धाव जी परिपूर्ण होईल. चेंडूच्या हाताळणी कलेक्शन होईपर्यंत या 2 धावा स्कोर कार्डवर मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जी 19 या अंकांवर ती पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने दोन्ही संघ जे आपण पाहू शकाल तुल्यबल आणि चांगला खेळ करून इथपर्यंत आलेत. पण क्रिकेटच्या पटलावर कष्टविना फळ नाही. तुम्हाला तुमची मेहनत ही वाढवावीच लागते आणि त्या अनुषंगाने दोन्ही संघाने आतापर्यंत एक चांगला खेळ केलाय. 19 या अंकांवर धावगती आहे. विद्यमान लहुजी दुमाडा साहेब ज्येष्ठ नागरिक कर्जोन, तदनंतर विद्यमान दयानंदजी भोईर सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. एक सिंगल धाव जे स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने एकदा स्कोर कार्ड अधोरेखित केले जाईल. 20 रन्स 20 या अंकांवर धावगती. 2.2 चेंडूंचा खेळ तो समाप्त झालाय. या इनिंग मध्ये मिलिंद वल्टे बाद झाल्यानंतर शरद गवारीच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता. तदनंतर अनिकेतच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता. या शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये तुम्ही आहात जर इथून लक्ष चांगल्या पद्धतीने ठेवायचं असेल तर मॅच मध्ये बनायचं असेल तर तो एखादा तरी मोठा स्ट्रोक जो शोधला जाईल का ते सुद्धा पाहणे योग्य आहे. स्ट्राईक एंडला बॅटर मिस्टर ओमकार याला आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रल्हाद सुसज्जित होईल. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू. हाच थोडासा एक चिंतेची सबब आहे. जितक्या जास्त एक्स्ट्रा धावा तुम्ही देतील या मॅच मध्ये पुनरागमन होईल अन्वेष 11 सायबन या संघाचं. एक अतिरिक्त धाव मिळते. 21 या अंकांवर धाव फलक. 21 रन्स ऑन अ कार्ड. पाटील नेटवर्कवर आपण पाहताय ऑनलाईन प्रेक्षक राजा फार मोठ्या प्रमाणात तो देखील जॉईन झाला. फटका हवेमध्ये आणि हवाई सफर ते देखील करेल. 1 बाउन्सने किंचित सेंटीमीटरचं अंतर राहिलं. सीमारेषा पार. 4 धावा. काय पाहिजे बायांना मग? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. सोनियाचे नांदन माझ्या बाया झालेल्या घर ग, बाया झालेल्या घर. वरगाम फायनलचा फेज. फायनलचा थरार. 4 धावा मिळतील. 25 या अंकांवर धावगती. वाईट चेंडू आले. वाईट चेंडू आल्यानंतर हलकीशी वाईट स्थिती. चौकार येतोय. 25 या अंकांवर धावगती. 2.3 चेंडूंचा खेळ तो झाला अधोरेखित. यावेळेस शरीरापासून दूर फेकण्याचा मानस. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्ड अधोरेखित होईल. 26 या अंकांवर. लांबवरचंही षटक राहिलंय. डब्ल्यू आणि तदनंतर त्यामध्ये डी देखील ऍड केलाय म्हणजेच वाईड. 3 लिगली चेंडू हाताळलेत आणि 11 धावा खर्च केल्यात. 26 या अंकांवर धावगती. टीम अन्वेष 11 सायबन संघ. मोठा स्ट्रोक खेळण्याची मानसिकता. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. कांतील आणि तदनंतर अक्षय येईल परंतु कांतील ॲज अ सेफ ॲज अन बँक. विकेट मिळाली. आणखी एक धक्का गॉन. विकेट येते. थोडस मिस जजमेंट झालं असावं. कॉल देणं तितकंच महत्वाचं होतं. अक्षय आले होते केडे परंतु कांतीलने चांगल्या पद्धतीने हा झेल कन्वर्ट केला. जवळ बसलेला हा चौथा धक्का. टीम अन्वेष 11 सायबन या संघाला. 26 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ तो झालाय समाप्त. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. महेंद्र गरेल्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय मॅच राहिल्या या 6 दिवसांमध्ये आणि काय आयोजन राहिलं. कौतुकांचा वर्षाव या स्पर्धेवर पाहायला मिळाला. मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. बागफुटला जाऊन वेट बागफुटवरच राहिला. मिड ऑफ क्षेत्ररक्षक अक्षय जाधव या झेल खाली. हर्ष उल्हास. टाळ्यांचा गजर. डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा संघाला सेलिब्रेशन करण्याकरिता देऊया संधी. जाऊया डीजे कडे.
विकेट मिळतंय बॅक टू बॅक. धक्का बसेल या षटकामध्ये. धावगती 26 अंकांवर 5 धक्के. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने पाहायला मिळेल मिस्टर विलास, जो असेल शेवटच्या अंतिम चेंडूवर स्ट्राईक एंडला. लढण्यायोग्य बळ तर मिळालं या फायनल मॅच मध्ये. ज्या अनुषंगाने मी म्हटलं की ज्या वाईट धावा आल्या त्याच कुठेतरी इथून खर्चिक ठरल्या जातील, कारण की प्रत्येक मॅच मध्ये अतिरिक्त ज्या धावा आहेत ना, एन मुवमेंटला कुठेतरी खर्चिक ठरल्या जात आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण पाहता आतापर्यंत 26 अंकांवर 5 धक्के. शेवटचा अंतिम चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने स्थित. विकेट हॅट्रिकची संधी, संधीचं सोनं केलं जाईल. विकेट मिळाली. पहिला गोलंदाज ठरला गेला या स्पर्धेमध्ये की 2 विकेट हॅट्रिक्स प्रल्हाद समोसाच्या नावावर. आणि जो झेल घेतला त्याकरिता सदानंद करिता 200 रुपयांचं कॅश प्राइज हेमंतजी माडा यांसकडनं मिळेल. फायनलचा थरार विजयी होण्याकरिता 27 धावसंख्येचं लक्ष. थँक्यू. प्रेक्षक राजा दाखवला जातोय जो मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकाल. अप्रतिम, काय जबरदस्त वर्दळ पाहायला मिळतंय. डीजे स्पोर्ट जाधवपडा जणू काही संपूर्ण गाव आज मैदानावर आहे आणि त्या अनुषंगाने पाठपुरावा करण्याचं काम केलं जातं. आणि तदनंतर प्रत्येक प्रेक्षक राजा, आमची लहान मुलं असतील, मोठं व्यक्तिमत्व आणि त्या सर्वांनीच मात्र या स्पर्धेला सक्सेसफुल करण्याकरिता महत्वाचा हातखंडा दिलाय. म्हणूनच ही स्पर्धा सक्सेसफुल होण्याच्या मार्गावर. मी विनंती करेन लहुजी दुमाडा साहेब, ज्येष्ठ नागरिक कर्जोन, आपण मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचंय. पाणी नाहीये तर आपण पाण्याची व्यवस्था करा खेळाडू कक्षामध्ये. अफलातून पद्धतीने या स्पर्धेचं वलय, प्रेक्षक राजा, तुडुंब गर्दी जी पाहायला मिळते मैदानाच्या चहू बाजूने. म्हणून ही स्पर्धा यशस्वी होण्याच्या मार्गावर जी पाहायला मिळते. 26 धावा झाल्यात. 27 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा कॅश प्राइज जे लागलं जाईल संचित म्युझिकल खेरपाडा. लागोपाठ 3 षटकारांकरिता 3 चौकारांकरिता 500 रुपयांचं कॅश प्राइज जे असणार आहे. आणि प्रभाकरजी गरेल यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. षटकाराच्या बाहेर झेल घ्या. प्रभाकरजी गरेल यांच्याकडनं 200 रुपये गमवा ही सुवर्ण संधी. आणि त्यानंतर लाख्याची गोवारी यांच्याकडनं देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज जे देऊन सन्मानित केलं जाईल. 26 धावा झाल्या. 27 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे. जर पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव कोरायचं असेल तर इथून 27 धावा एकीकडे बनवायच्या, दुसरीकडे रोखायच्या. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्याकरिता मिस्टर अनिकेत या गोलंदाजाला आपण पाहत आहे, तर मिस्टर महेंद्र तो असेल स्ट्राईक एंडला, तर प्रल्हाद समोसा आहे इथून नॉन स्ट्राईक एंडला. मोठा प्रहार करण्याची मानसिकता. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाने टिपला या मॅच मधील सर्वात महत्वाचा झेल. क्या बात है यार. पहिल्या चेंडूवर सेलिब्रेशन ऑन. विकेट मिळाली. गॉन. झेल घेतलाय. झेल करिता ज्या खेळाडूने झेल घेतला हेमंतजी माडा यांच्याकडनं मिळतील 200 रुपये. विद्यमान कार्याध्यक्ष वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे आदरणीय सन्माननीय रमेश पांडुरंगजी जाधव गुरुजी यांच्याकडनं या स्पर्धेकरिता 5व्या क्रमांकाचं रोख पारितोषिक जे आपल्याला मिळाले. टीम किमे 11 कर्जोन आयोजित बिरसा मुंडा चषकाच्या माध्यमाने पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आभार. लाख लाख धन्यवाद गुरुजी.
संजयजी सातवी यांच्याकडनं कॅच प्राइस लागतंय. रंगाभाई जर ही मॅच फिनिश करून देतील प्रमोद आणि प्रल्हाद तर 1000 रुपये मिळतील. इनफिल्डच्या बॉलला फोर्स केलं लिटिल मार्शलचा कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक देखणा आणि दर्जेदार दणदण करीत जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला. थँक्यू. कहा पडे हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में अशी ही स्पर्धा. बिरसा मुंडा चषक चौकार येतोय. कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका प्रमोदच्या बॅट मधनं. अकुटप्प्याची लेंड आहे. हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला. टॉप एज उडाला गेलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक प्रदक्षिणा घालतोय चेंडू भोवती. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल या 2 धावा मिळतील. या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 6 या अंकांवर. 6 रन्स ऑन अ कार्ड. 27 धावसंख्येचा पाठलाग होतोय. महेंद्र थोडासा निराश असेल की जी फलंदाजी व्हायची होती ती फलंदाजी झाली नाही, परंतु आज प्रमोदने आणि त्यानंतर प्रल्हादने खूप चांगली बॅटिंग केले. या मॅच मध्ये देखील त्या पद्धतीने पहा जेव्हा चौकार लागला आपल्या फेवरेट बॅटला हा मात्र चुंबन घेत असताना पाहायला मिळतोय. म्हणून क्रिकेट हे फार महत्वाचे इमोशन राहिले प्रत्येकाकरिता. समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रोक खूप सुंदर आहे. ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक स्थित आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. 4 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. 7 या अंकांवर धावगती जी आपल्याला पाहायला मिळते. सात धावा या स्कोर कार्डवर. संचित म्युझिकल ग्रुप रवींद्र भगत यांचे मोठे बंधू खैरपाडा यांच्याकडनं पुन्हा एकदा माझ्याकरिता 100 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी पाठवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी. 7 या अंकांवर 1 गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. ऑफ स्टंपच्या बाहेर सफल झाले. चेंडूला केले सफल. यशस्वी भाव. षटकार 6. नाही मग केलंबा 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 माऊली. नाही मग केलंबा 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 माऊली. थँक्यू. या 6 धावा येतात. 6च्या मदतीने धावगती आहे 13 रन्स. फायनलचा पेज आहे आणि बक्षिसांचा वर्षाव तो केला जातोय. यावेळेस सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये. धावगती आहे 13 या अंकांवर. 5 गडी. पहिला षटक ते झाले समाप्त. 12 चेंडू आणि 14ची गरज आहे मॅच करिता. जे आमचे लाईव्ह प्रक्षेपण आहे त्याकरिता विशेष करून आमचे जे कॅमेरामॅन आणि त्यानंतर आमचे डिजिटल ऑपरेटर यांकरिता प्रत्येकी 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं. एकदा जोरदार टाळ्या प्रभाकरची करेल यांकरिता झालं पाहिजे. प्रत्येकाला आज कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम आमचे कॅमेरामॅन आमचे ऑपरेटर यांनी केलेत आणि माझ्याकरिता सुद्धा प्रभाकरजी गरेल यांनी 1000 रुपयांचं कॅश प्राइज ते पाठवून दिले. त्याकरिता मनपूर्वक आभारी आहे. एका कलाकाराला तुम्ही ज्या पद्धतीने प्रोत्साहन देताय आणि हेच प्रोत्साहन आम्हाला कार्य करण्याची ऊर्जा देते. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 12 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. काय बॅटिंग राहिली अफलातून. म्हणून मी म्हटलं लिटिल मास्टरवर लक्ष असू द्या. प्रल्हादकडे एकेंडने लक्ष असू द्या. दोन्ही खेळाडूंनी मात्र परस्पर खेळलेला हा खेळ. सरावाला दिलेलं महत्व आणि या मॅच मध्ये ते महत्व पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत बनायचं काम यावेळेस करतील का दोघे फलंदाज. 12 चेंडू 14ची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. अप्रतिम बॅटिंग. या अगोदर जो फटका आला ना ऑफ स्टंपच्या बाहेर सफल होऊन तो महत्वाचा आणि निर्णायक होता. 12 चेंडू 14ची गरज. उलटा चेंडू आहे त्या दिशेने. पॉइंटला क्षेत्ररक्षक सागर टोपे स्थित आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन अ कार्ड. 14 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू आणि अजूनही 13 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. काय मॅच रंगले मैदानाच्या दिशेने अफलातून. पाटील नेटवर्कवर पूर्णपणे लुप्त आपण पाहू शकाल. आता जवळजवळ जे ऑनलाईन प्रेक्षक राजे जॉईन झालेत जवळजवळ 850 ऑनलाईन प्रेक्षक राजे पाहतात या मॅचला आणि ज्या पद्धतीने मैदानावर उपस्थिती आहे ना अप्रतिम पाहायला मिळतंय. ही बहारदार असलेला हा खेळ क्रिकेटने सर्वांनाच एकत्रित आणलंय आणि खास करून ही बिरसा मुंडाची झलक सर्वात अलग अप्रतिम. फुलटॉस आहे.
स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं. टक्का टक टप्पा टप सट्टा सट चौकार 4 रन. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यानं गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलची लावतो वाट भावेश क्या पवार. बात आहे. प्रेक्षकांचा उत्साह पाहू शकाल. नन्हे मुन्ने राई जॉईन झाले डीजेबी स्पोर्ट्सचे समर्थक. अप्रतिम बॅटिंग. प्रल्हादने आज मन जिंकल्यात प्रत्येकाची. 10 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावसंख्येची गरज. सोडून दिलं या चेंडूला. सरळ चेंडू यस्त्यांच्या वर्ण हाय हॅलो टाटा बाय बाय करीत निघून गेला. इथून निर्धाव चेंडूची सांगता. 8 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्याकरिता. दहा चेंडू शिल्लक आहेत. 8 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. फटका असेल. सागर टोपिया झेलकली. हो झेल ड्रॉप. प्रेशर कुकरची शिट्टी ती मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वाजली. सागर कडनं देखील झाल्या चुक्या. पाहूयात रिप्ले मध्ये. ओव्हर द विकेटची गोलंदाजी खोदून काढण्याचा प्रयत्न झाला आणि सोपा असा झेल होता. शॉर्ट कव्हरला सागर स्थित होते. हातातनं चेंडू निसटला. मॅच निसटेल का? कारण की अजून सुद्धा 7 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. फायनलचा जो प्रेशर आहे ना तो वेगळाच असतो. म्हणूनच या सिच्युएशन मध्ये देखील चुक्या घटित होत आहेत. सोपे झेल धरतीला दान झाले. 9 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर यज्ञेश. गोलंदाजी मार्कवर होईल सुसज्जित. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. माफ करा 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. स्विचिटचा दर्जेदार फटका. क्या बात है यार प्रमोद. अफलातून लिटिल मास्टर. क्लासिकल ड्राइव. सीधे उंगली से घी ना निकले. उंगली करनी पड़ती है टेढ़ी. चौकार 4. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची Thank you. पहा तुम्ही चमका आणि खेळाची धरती तुम्हाला चमकवतील. संचित म्युझिकल ग्रुप खैरपाडा विद्यमान हरेश्वरजी भगत यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज लिटिल मास्टर प्रमोद याकरिता. अप्रतिम बॅटिंग. 7 चेंडू इथून आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा स्विचिटचा देखणा फटका. खेळ खल्लास. टीम डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा संघाने या चषकावर कोरले नाव. कमबॅक अशाच पद्धतीने करायचा असतो आणि तो कमबॅक करून दाखवलाय. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. गेम पलटता है, पलटने वाला चाहिए. क्या बात. काढले सारीच वस्ती. बाईची आता चिरल मस्ती. जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी चेअर्स लावून गेले.